का कोणाला कळत नाहीये मला काय वाटतं आहे ते? मला काय होतंय हेही कळत नाहीये. घरचीच माणसं आहेत, एवढं कळू नये? थांब थांब थांब. घरच्याच लोकांचं जाऊ देत. आधी तुला कळतं आहे का? की तुला नक्की काय होतंय? तुला नक्की काय वाटतंय आणि कसं वाटायला हवंय? हे समजतंय? हे सगळे प्रश्न साधनाला साधनाच्या मनाने विचारले आणि साधना एकदम चरकली. इथूनच आपली गोष्ट चालू होते. नमस्कार, सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. गोष्टीच्या आधी एक छोटी आठवण, चॅनलला सबस्क्राईब करा. तर साधनाच्या मनात हे सगळे प्रश्न आले ना, त्यावेळेला ती खूप गोंधळली आणि अनेक गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. एक अत्यंत वाईट गोष्ट तिच्या बाबतीत घडली होती, ती म्हणजे तिचा नवरा अकाली गेला होता. पदरात 2 लहान मुलं आणि सासू सासरे. त्यामुळे तिने एक गोष्ट ठरवली की आपल्याला एकदम स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि एवढ्या तेवढ्याशा गोष्टींनी आपल्याला हलून जाता कामा नये. त्यामुळे काहीही वाटलं ना तरी ते वाटून नाही घ्यायचं, नाहीतर अगदी आपण कमकुवत होऊ. एकदा असं झालं की शाळेमध्ये काहीतरी घडलं, कारण ती शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी करत होती आणि ही अत्यंत जमेची बाजू होती आणि काहीही झालं तरी तिला ही नोकरी टिकवणं भाग होतं. तर शाळेत हे जे काही झालं त्याचा सगळा ठपका साधनावरती ठेवला. नंतर ते प्रकरण निवळलं, तिने ते सगळं समजावून सांगितलं. पण हे ज्या दिवशी झालं त्या दिवशी ती बिथरलेली होती. प्रचंड वाईट वाटत होतं, पण एकच होतं की मला वाईट वाटता कामा नये. आणि तिने ते सगळं दडपवून टाकलं. पण ते असं दडपवता येत नाही ना. घरी आल्या सासूबाईंना कळलं. सासूबाईंनी 5 मिनटं जाऊन दिलीत आणि नंतर तिला विचारलं, काही झालंय का गं साधना? साधना एकदम उसळून म्हणाली, काय व्हायचं आहे? छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, त्याच्यावर रडणार आहोत? त्याच्यानंतर सासूबाईंनी तिला काहीही विचारलं नाही. पण एक गोष्ट त्यांनी ठरवली की ह्या मुलीवरती खरंच खूप पडतंय. ती खूप गोष्टीतनं जातीये पण ती बोलत नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे खरा तर. पण जेवढं जमतंय तेवढं मी माझ्या परीने करेन. आणि संपूर्ण घराची जबाबदारी त्यांनी उचलली. म्हणजे अगदी वाण सामानापासून ते मुलांच्या अभ्यासापर्यंत, त्यांच्या आजारांचं सुद्धा त्यांनी बघितलं. हे सगळं करत असताना मुलाची अतीव आठवण यायची. त्या रडायच्या. त्यांनी कधीही स्वतःचं रडणं थांबवलं नाही. मुलांनी काही केलं तर चिडायच्या, ओरडायच्या, पण नंतर मुलांशी बोलायच्या की मी का चिडले आणि दिलखुलासपणे माफी पण मागायच्या. आत्ता हे साधनाच्या लक्षात आलं की आपल्या सासूबाई नसत्या तर आपण हे सगळं करू शकलो असतो का? आणि आपण त्यांना काहीच बोललो नाही. ह्याची कृतज्ञताच व्यक्त केली नाही, कारण आपल्याला कळलंच नाही. आणि सासूबाई मात्र खरंच ग्रेट आहेत. नंतर तिच्या काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या की आपण असंख्य मुखवटे धारण केलेत आणि ते मुखवटे बाळगताना आपल्याला त्रास पण झालाय. म्हणजे एक तर मी चिडचिड करणार नाही, आरडाओरडा करणार नाही किंवा मला वाईट वाटणार नाही, हे तर तिने इतकं पक्क केलं होतं. एकदा डॉक्टर तिला म्हणाले सुद्धा होते की साधना ताई,
तुम्हाला ना खरं सांगतो, काहीही झालेलं नाही आहे, तुम्हाला हृदयविकार नाही. हे दडपण आहे ना, हे सगळं तुम्हाला तुमच्या विचार आणि भावनांच्यामुळे होत आहे. तुम्ही ते सगळं बाहेर काढा, बोला कोणाशी तरी. अगदी मान्य आहे तुमच्यावरती कठीण प्रसंग आला होता, पण किती छान पद्धतीने तुम्ही तो पेलून नेलाय. तर माणूस आहे हे तर मान्य करा. साधनाला काही ते पटलं नाही आणि तिच्या ह्या कुरबुरी वाढत गेल्या. आज हे लक्षात आल्यानंतर दुसरी एक गोष्ट तिच्या लक्षात आली, म्हणजे तिने मला भीतीच वाटत नाही. खरं तर तिला अंधाराची भीती होती. प्रत्येक खोलीमध्ये तिने एक 0चा बल्ब लावला होता आणि रात्रभर तो दिवा प्रत्येक खोलीमध्ये चालू असायचा. आणि कारण दिलं की आजी आजोबा म्हातारे झालेले आहेत, त्यामुळे घरात थोडा तरी प्रकाश पाहिजे. आणि सगळ्यांना पटलं ना ते. खरं कारण साधनालाच माहिती आहे. तिने ठरवलं की नाही, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण काहीतरी करायला पाहिजे. आता हे सगळे मुखवटे काढणं शक्य नव्हतं, पण प्रयत्न करणं, त्याच्यासाठी एक पाऊल टाकणं, हे मात्र साधनाला शक्य झालं. तिने पहिल्यांदा सासूबाईंकडे जायचं ठरवलं आणि छान चहा केला, दोघींच्याही आवडीचा. त्यांच्या खोलीत गेली, चहा खाली ठेवला आणि सासूबाईंना एक मिठी मारली. मुलांना हे अनपेक्षित होतं, कारण मुलांना ती कधी जवळच येऊन द्यायची नाही. म्हणायची, मिठ्या कसले मारता, मोठे झालात आता तुम्ही. ह्या प्रेमाच्या स्पर्शापासून मुलं वंचित होती, मुलं चाट पडली होती. पण सासूबाईंना कळलं होतं की हिला काय होतंय आणि वाटतंय. त्यांनी तिला कुशीत घेतलं, थोपटत राहिल्या. खूप वेळ दोघी तशाच होत्या. नंतर दोघींनी चहा घेतला. थोडं मनातलं वादळ शांत व्हायला सुरुवात झाली होती. हे जे सगळं साधनाच्या बाबतीत झालं, हे आपल्या बाबतीत पण होतं आहे का? म्हणजे आपल्याला कळतच नाही की आपल्याला काय वाटतंय. आत्ताला या क्षणाला माझ्या मनात कोणती भावना आहे समजते. त्याचं पुढे काय करायचं हे नंतर बघता येईल, पण पहिली पायरी तर ही आहे की मला आत्ता काय वाटतंय आणि कोणती भावना आहे म्हणजे नक्की माझ्या मनात. तर बऱ्याचशा गोष्टी सुखकर होतील. हा प्रयत्न करून बघूयात, म्हणजे मग साधनाच्या सासूबाईसारखं आपल्याला दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे थोडं तरी ओळखता येईल आणि त्या पद्धतीने वागता येईल, मनमोकळेपणाने. पटतंय का बघा? प्रयत्नाला सुरुवात करूयात. निदान एक भावना आल्यानंतर ती मला कळली, तर त्यानंतर मला कसं वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपला लोभ आहेच, तो असाच वाढणार आहे. लवकरच भेटूया. तोपर्यंत अच्छा.